आणि बघती तर काय मी तर तिच्या टीचरलाच नाव सांगतो. मोरे पण आले सातारला आणि काय दादांचे सुपरविजन चालू. 5 मिनिटात आलो आणि आता 1-1.5 तासानं आले. 11 वाजले. गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट? हा मजेत ना, आम्ही पण मजेत. आणि ना खूप क्रेझी गोष्ट झाली. काय झालंय, जाईला शूज आणलाय काल. जाई जो तुम्ही बघितला तर तो शूज आहे ना, तो चमकते ना जाई. दाखव की असं कसा चमकतोय. दिसला दिसला, ग्रीन ग्रीन लाईन दिसते. दिसते ग्रीन दिसते. अरे 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 अरे. आणि जाई तर खूपच खुश झाली. आणि जाई तुला कसं कळलं का त्याला लाईट लागते ते? मी वॉशरूम मध्ये गेली, बघितलं आणि बघती तर काय इथून लाईट दिसते मला. तू काय वॉशरूम मध्ये गेलेली आणि काय केलं? खूप खुश झाली. होय का? मला तर असं वाटत होतं माझ्या सगळ्या मित्रांना सांगू. मग सांगितलंस का? सांगितलं सगळ्यांना सांगितलं? सगळ्यांना. मग काय म्हणले ते? ते म्हटले की हे सगळं खोटं बोलते. मग त्यांना तू दाखवायचं नाही का की हे बघा. आणि गेम्स पण आहे ह्याच्यात का नाही शूज मध्ये? गेम पण आहे नाही. खूप छान छान हलते. जायचं तर खूपच छान आहे शूज आहे. आता तिकडे घ्या, माझं ऑफिसचा टेबल आहे ना. हा लाईट दिसते बघा. सगळ्यांनी कमेंट करून सांगा रे. हा कमेंट करा आठवणीनं, जाईचा शूज कसा दिसतोय तुम्हाला, लाईट दिसते का ते. हा काय म्हणते जाई? ठीक आहे, ओके. लाईक शेअर सबस्क्राईब. हे काय चाललंय मंत्राचं बघ. काय करते, मला काम करून देत नाही दिवसभर. कोण आहे? ही आहे उंदीर मामा आमचा छोटासा. हे बघ एवढं कसं करते, काम करून देत नाही, नुसतं टाइमपास चाललं. असते काय चाललंय, काय चाललं होतं बघा. नोटंकी चालले, नोटंकी चालले जुईश. आता टॉवेल बदललं. येडा आहेस तू, जोड्या का निव्वळ येडा आहेस. कशी असते होईल. निव्वळ बावळट मुलगी आमची. इतकी वेडी मुलगी नाही, इतकी वेडी मुलगी आहे. ही जवळजवळ 6वी वेळ यायची, 5वी-6वी वेळ असेल इकडे यायची. टॉवेल तोंडावर घेऊन यायची. हिला काल नवीन टॉवेल आणलाय तर ते टॉवेल घेतलं आणि तो माझ्या आईने टॉवेल काढून घेतलं का, तर जुनं टॉवेल घेऊन आले. काय काम करत नाही, अभ्यास करत नाही आणि पप्पांना अजिबात काम करून देत नाही. अशी मारत असते बघा माझ्यासारखी सारखी मरत. मी तर तिच्या टीचरलाच नाव सांगतो, जेना टीचर. बरं नाही सांगत, नाही सांगत. सक्सेस डिमांड सॅक्रिफायसेस. तर आज आहे ना, हे सगळं फळ्या मारायचं काम कम्प्लीट झालंय. थोडंसं राहिलं ते पण होऊन जाईल एक अर्धा-1 तासात. थोडंसं काम राहिलं आता फक्त. दोघं तिघं लेबर आहेत, थोडं छोटं राहिले, हे पण केलं, पॅक पण करून घेतले. आता उद्या काय करायचं आपल्याला, आता उद्या हे येणार आहे कॉन्क्रीट. त्यात हे करायचं, फील करायचं, सगळे बीम बनवून घ्यायचे उद्या सिमेंट पण मागवले. उद्या सिमेंट येईल आणि कॉन्क्रीट बसेल. त्यामुळे जरा बीम वर आली, जरा परवापासून मुरुम येऊन जरा हे कामात हालचाल दिसते. जरा काय हालचाल झाली तर जरा बघायला पण बरं वाटतं ना, की नाही तर रोज उठतो निवडच बघते. पण ठीक आहे, माझी आहे ना चांगली पॉझिटिव्ह मीटिंग झाली. आमचे कॉन्ट्रॅक्टर आणि मी बराच वेळ बसलो होतो, डिस्कशन झालं काय करायचं कसं करायचं. सो होपफुली होईल आपलं इन टाईममध्ये असं वाटतं. आणि आता मोठं दिसायला आलं बघा जरा, हा ना. अजून 1-2 दिवसात तर अजून मोठं दिसेल. तिथं फाउंडेशन वर आलं का नाही, राड असेल नुसतं. आणि इकडे आपलं ते डिझाईन येणार आहे, त्याच रिव्हील करू का मी घर. बघू, मी जरा बघतो, चर्चा करतो आणि रिव्हील करतो कसं दिसेल घर. मित्रांनो, हे आमचे मित्र अजिंक्य मोरे, आमचे शाळकरी मित्र, आमचे जुने मित्र. काय झालं, मी आलेलो सातारला, इतर काम होतं, रजिस्ट्रीला घेऊन आलेलो. मोरे पण आले सातारला. आणि काय आमचं तर ॲक्च्युली दुपारचा भेटायचा प्लॅन होता, पण ऑफिस असल्यामुळे मला काही यायला जमलं नाही. तर म्हटलं आले जरा मोरेंची गाडी घेऊन जाऊ, जरा हालचाल करून जाऊ. आणि मोरे साताऱ्यात आलेत म्हणजे काहीतरी घेऊन जायला आलेत. मोरे निघले, मोठी डील करायला आलेत. मोरेंची डील ऑलमोस्ट झाली आहे, मला झाली का चालू आहे म्हणजे आया हूँ तो कुछ तो लेके जाऊंगा. बाकी मोरींबरोबर जास्त वेळ आम्हाला करायचं होतं जरा.
पण थोडंसं जरा काही अपरिहार्य कारण असतो मी आता घरी चाललोय. बाकी मोरी भेटू आपण पुण्यात जरा करू मग पार्टी. जाऊ चल. छानपैकी दर्शन झालेलं आहे साईबाबांचं आणि आता चलो आता जातो घरी. आमचा चिवडा घालला इतका क्वालिटी आहे ना मला लय आवडतो. तुम्ही पण ट्राय करावा. लाईट चिवडा लय क्वालिटी. मित्रांनो तर काय झालं राजश्री मी मागाशी आत्ता सातारला आलो होतो. जरा एक छोटंसं काम होतं ते काम केलं आणि आता चाललोय रिटर्न. भाई लोक क्या बोलते पब्लिक. मगाशी पोचलो घरी जेवलो बिवलो ओके मध्ये ब्लॉग एडिट केला तो अपलोड केला आणि आता म्हणलं राहिले का कामं पहिल्यांदा महत्त्वाचे ते बघू. मेल चेक केले जे रिप्लाय वगैरे सगळे केले. काम सगळं आता झालेले आहेत. आता निवांत झोपायला पण मोकळे. आता झोपतो लवकर कारण की एवढं सकाळी लवकर उठून आता मी आता परत एकदा रेग्युलरली एक्सरसाइजला सुरुवात करते. आज बरंच बिझी शेड्यूल आहे बरं का. ते आपलं ह्याचं बीमचं पण काम आहे ना. ते कामगार सकाळी 7 वाजता झालेत. ते काम आहे त्याच्यानंतर तेही येणार आहे मिक्सर वगैरे येणार आहे सगळे कॉन्क्रीटची सिमेंटची पोती बिती पण येणार आहेत. सो चलो लवकर वॉक कंप्लीट करून जाऊ घरी. हे आंब्याला आत्ता मोहर आलाय. सकाळी 7 वाजता चालले सगळे कामगार. कसं काम चालू आहे आज हे करायचं. बीम वगैरे हे लावले त्याला रिब्स काय म्हणतात त्याला रिब्स लावून फिनिशिंग केले सगळं. इकडं पण मला सपोर्ट दिला आहे. आज गिरेगा उसमें कॉन्क्रीट. आज कॉन्क्रीट पडेल उद्या परवापासून मग लगेच मुरुम टाकायला सुरुवात. फाउंडेशन कंप्लीट. इकडे दादांचे सुपरविजन चालू आहे. दादा बघा. चलो आता आम्ही पण आवडतो. जाई तर शायनिंगच मारते नवीन शूज घालून. जुड्याचा पण नवीन शूज आणि जुई जाई तसं चालत नाही करायचं. खायचं नाही बरं का. बिस्किट फिनिश करायचं आणि मग जायचं. जा ना जाई आजीला कामाला होते. जा पटकन फिनिश करून जायचं. ही अशी सकाळची गडबड असते. आज आई चालली सोडायला तर आईचा पण जरा वाटत वॉक होतो. जाई कशी छान दिसते बाळा आमचं. बघू पप्पा टीचरांनी सांगितलं होतं सॉक्स घालून यायचं पण मम्मीने सॉक्स घेतला. होय का. का नाही घातलं का सॉक्स. उद्या घालत. आज परत 4 ब्रास खडे आणले. 150 बुद्धी आणलेत सिमेंटचे आणि या दादांचा नादच नाही करायचा. रापारप नुसते टाकतात. मित्रांनो तुम्ही बघत असाल आज आपल्या साईटवर आहे ना खूप हलचल आहे. काय महत्त्वाचं झालं फाउंडेशनचं काम होतं जे काय म्हणतात त्याला आपल्या फ्रेम जे बनवायचं होतं फ्रेमला आपण कॉन्क्रीट टाकून आज फ्रेमही करतोय सेट करतोय. त्यामुळे आज जरा हलचल आहे. बरीच मंडळ आहेत. असं जरा काम चालू असलं की जरा बरं वाटतं. पट आजही कम्प्लीट होईल. तुम्ही बघितलंच बघा सगळं पूर्ण सामान इथं आले मटेरियल आले सगळं सिमेंट आले. 3 बॅरल लावतात 3 उलट राहणार तरी पण आता मोटर बंद झालेली पाणीच येत नव्हतं. भाऊ आपलं चिडला झालंय म्हणला मी नाही चालू करणार. चालू आहे ना. या जेवायला चपाती घुटं आणि गवारी आणि सोबत चिवडा काल घेतलेला. ब्रिज कसा गेला इकडं आणायला कॉन्क्रीट ओकेच केलं का नाही ब्रिज. 5 ते 10 मिनिटाचंच केलं त्यांनी. थापाटप मारून थेट डायरेक्ट येतं. ओके आणि मी आलेलो चहा घेऊन. चहा सगळ्यांना पाजलाय. आता चला आत्ता वाजले 7:30 आणि जवळजवळ आहे ना 5:45ला सगळं काम झालं. तुम्ही मागं बघत असाल बघा सगळं फिलिंग करून सगळ्या गँग सगळ्या गेली लोक. आणि आता आम्ही पण चाललोय. राजश्री आजारी तरी राजश्रीने पण बरंच काम केलं. मी जरा सुट्टी टाकलेली तरी पण आपलं काम करत होतो. ऑफिसचं काम करत आपलं हे पण सुट्टी टाकलेली. बाकी आता बघताय तुम्ही आता उद्या वगैरे हे काढतील सगळे. आता यात मुरुम भरायचा आणि बडवून घेतल्यानंतर मला एक 4-5 आठवड्यानंतर साधारणतः बांधकामाला सुरुवात होईल आपली. सो चला तर मी चाललोय सातारला. जरा माझं काम आठवडा लागणार 8-10 दिवस झाला. आता मागचं बॅक एक्सपिरियन्स आपलं
चांगले पण तुषार आहे म्हणजे ठीक आहे. चलो आपला मित्रच आहे तो, चांगले काम करतोय तो. चलो फिर आता मी चाललोय सातारला, जाते राहुल पे. हां आणि गाडी एवढी खराब झाली ते सगळे दिसते बघ काचत. काय जायला धुवायला टाइम मिळाला नाही, आता उद्या धुतो. आणि काय झालंय मी ॲक्च्युली येणार होतो हिमालयन घेऊन, कारण 4-5 दिवस झाले हिमालयन काढलीच नाही बाहेर मी. हो 3-4 दिवस झाला नसेल काढली. पण काय झालं लय थंडी वाजते, सो मी म्हटलं आपलं जाऊ आपण गाडीनं. तुम्हाला गंमत सांगतो, माणूस म्हणून आप्पा एक नंबर आहेत, काय विषयच नाही. पण दोस्त म्हणून आप्पा नादच करत नाही. 22 किलोमीटरवरून आप्पा आलेत थंडी गारठायचे आणि अर्धा तास येऊन थांबलेत. म्हणजे थांबा सुतार आल्यानंतरच कॉफी प्यायची. आणि आता मी कॉफी सांगितले तर कॉफी पितो. आणि नेहमीप्रमाणे सुतार म्हणले 5 मिनिटात आलो आणि आता 1-1.5 तासानं आले. आता ही योग्य आहे का तुम्ही सांगा, कमेंट करून सांगा तुम्ही. कॉफी सांगा काय झाले माहिती का, जाधव आता निवडून आल्यापासून जाधवला वॉर्डात सारखे काही कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे तर संध्याकाळी 11 वाजले जातात. 11 वाजता मी तर राहुलला गप्पा मारतच नाही. तो अभी बज गए रात के 12:30. मी आलो आत्ता सातारवरनं, आता जाऊन जेवतो आणि झोपतो. बाकी काय नाही, ओके. म्हणजे तुम्ही बघितलंच काय, घराचं काम झालं छानसं. नंतर राहुलवर गेलो, तिथं बराच वेळ बसलो, जरा गप्पा झाल्या मस्त मस्त. आणि प्लीज आता इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.